तेव्हा यानंतर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सध्याचा जो भारत आहे तो रडणारा नाही तर लढणारा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। साताऱ्यामधल्या मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि सांगितलं की तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही आणि त्याची काळजी आम्ही नक्की घेऊ। यानंतर आपण जातोय थेट मुकेश अंबानी यांच्या चिरंजीव यांचं लग्न आहे त्या लग्न समारंभात। मुंबईमध्ये आज या विवाह सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। विविध क्षेत्रातले बॉलिवूडमधले सगळे जी नामांकित मंडळी आहे ती सगळी या लग्नाला पोहोचले। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा शानदार सोहळा होतोय। 11 मार्चला राजेशाही थाटामध्ये आकाश आणि श्लोका विवाहबद्ध होणार आहेत, तर रिसेप्शन पार्टी जी आहे ती सुद्धा 11 तारखेला असणार आहे। आजच मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश आणि श्लोका यांचा विवाह सोहळा आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी मुंबईच नाही तर देशभरातून जे दिग्गज आहेत ते तिथे दाखल होत आहेत। काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये एक लग्न झालं त्यांच्या मुलीचं। ते लग्न देखील देशभरात चर्चेचा विषय ठरलं आणि आता पुन्हा काही दिवसाच्या आत त्यांच्या घरात पुन्हा लग्नघटिका आलेली आहे आणि त्यांचे चिरंजीव आकाश हे श्लोका मेहता यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांचं लग्न त्यांची बालमैत्रीण श्लोका मेहता यांच्याशी आज होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या विवाह सोहळ्यात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत, ज्यात देश विदेशातील सर्व प्रमुख मान्यवर आपली उपस्थिती लावणार आहेत। श्लोका आणि आकाश यांच्या लग्नाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेप्रमाणे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ट्रायडंट हॉटेलमध्ये दुपारी 3:30 वाजता वरात येईल आणि तिथं लग्नाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये काही निवडक पाहुण्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे, तर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे। काही वेळातच इथं वरात पोहोचणार आहे आणि लग्नाचा जो मुख्य सोहळा आहे तो काही वेळाच्या आत तिथं पार पडणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वीच इथं मुकेश अंबानी आपल्या पूर्ण परिवारासह या ठिकाणी दिसले आणि त्यांनी कॅमेरामनला पोज दिली। खरं तर लग्न हा आनंदाचा उत्साहाचा क्षण असतो आणि तो उत्साह जो आहे
तो सगळ्या अंबानी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसतोय। रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश यांचं लग्न त्यांची बालमैत्रीण श्लोका मेहता यांच्याशी आज काही वेळाच्या आत होणार आहे। जवळपास 3 दिवस हा सगळा विवाह सोहळा चालणार आहे, ज्यात देश विदेशातले सगळे महत्त्वाचे दिग्गज व्यक्ती जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि या नवदाम्पत्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणार आहेत। मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते यावेळी दिसतंय। काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचंही मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा संपन्न झाला होता। 2 मुलं आणि 1 मुलगी असा त्यांचा परिवार आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, साधारण कधीपर्यंत हा विवाह सोहळा संपन्न होईल? विलास, विवाह सोहळ्याच्या ज्या विधी आहे या विधींना सुरुवात झालेली आहे आणि या विधीचा एक जे विधी झाल्यानंतर आता सामूहिक सगळ्या परिवारांचं एक फोटो सेशन सुद्धा माध्यमांसमोर झालेलं आहे। यामध्ये आकाश अंबानी, अनंत अंबानी सोबत ईशा अंबानी, आनंद पिरामल, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या सगळ्यांनी जी लग्नाची परंपरागत ज्या लग्नाच्या विधी आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर 7 वाजता एक मोठं रिसेप्शन या ठिकाणी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बीकेसी येथे होणार आहे आणि या सगळ्यासाठी देश विदेशातील मोठमोठ्या हस्ती, मोठमोठे व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहत आहे आणि सिने क्षेत्रातले सुद्धा मोठमोठ्या कलाकारांची हजेरी या ठिकाणी आता लागताना बघायला मिळतं। मात्र विवाह सोहळा जो असणार आहे, विवाह सोहळ्यात जास्त पाहुणे असणार नाही, मात्र सगळ्यात महत्वाचं पाहुण्यांची मांदियाळी जी असणार आहे ते संध्याकाळी 7 वाजल्यानंतर जे रिसेप्शन या ठिकाणी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे। 7 वाजता या ठिकाणी संपूर्ण तारे तारका आणि यासह उद्योग जगत, राजकीय जगतातील व्यक्ती आपल्याला बघायला मिळणार आहे। विलास, आम्ही स्क्रीनवर बघतोय अक्षय, अनेक सिनेमामध्ये काम करणारे हिरो हिरोईन्स तिथं पोहोचलेले, सेलिब्रिटी पोहोचलेले आहेत। तू कुणाकुणाला पाहिले तिथं? विलास, आपण बघतोय की सेलिब्रिटी आणि अंबानी परिवारांकडले कार्यक्रम याचं काही नवल नाही, मात्र अनेक बॉलिवूड मधले सेलिब्रिटी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। नक्कीच जग्गू दादा आम्हाला दिसत आहेत आणि त्यांनी सुद्धा खास पेहराव तिथं केलेला आहे आणि आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये, वेगळ्या लुकमध्ये जग्गू दादा आपल्या सगळ्यांना दिसलेले आहेत आणि पोज सुद्धा सगळ्या कॅमेरामनला तिथं दिलेली आहे आणि आनंदाचा, उत्साहाचा हा क्षण पुन्हा एकदा अंबानी कुटुंबियांमध्ये आलेला आहे। सगळं जे कुटुंबीय आहेत ते सगळे आज या सोहळ्यासाठी अगदी सजून धजून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या दृश्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा स्वागत। यानंतर आपण थेट जातोय रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश यांचा आज विवाह सोहळा संपन्न होतोय। या विवाह सोहळ्यासाठी देशभरातली दिग्गज मंडळी इथं उपस्थित झालेली आहे। मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश यांचं त्यांची बालमैत्रीण श्लोका मेहता यांच्याशी विवाह संपन्न होतोय। 3 दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि देश विदेशातले वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला आणि या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। खरं तर हा जो आजचा विवाह सोहळा आहे, या विवाह सोहळ्याला काही मोजके त्यांच्या अगदी जवळच्या काही व्यक्तींना बोलवण्यात आलेलं आहे, पण संध्याकाळी रिसेप्शन आहे। पुन्हा 3 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे हे रिसेप्शन असणार आहेत। श्लोका आणि आकाश यांच्या लग्नाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेप्रमाणे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये
हा विवाह सोहळा तिथं पार पडतोय आणि जो मुख्य सोहळा आहे तो याच ठिकाणी आहे. मोठ्या संख्येने इथं लोकसुद्धा जमलेले आहेत, गर्दी करतायत. रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये काही निवडक पाहुण्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आणि सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी रिसेप्शन असणार आहे. अंबानी कुटुंबियांसाठी अत्यंत आनंदाचा हा क्षण. एक छोटासा ब्रेक घेतो या दृश्यांसोबत. कुठं तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश यांचा आज विवाह सोहळा संपन्न होतोय. अत्यंत ग्रँड असं हे सेलिब्रेशन या लग्नाचं या ठिकाणी संपन्न होतंय आणि या विवाह सोहळ्यासाठी देशभरातून विदेशातून सुद्धा दिग्गज मंडळींची मांदियाळी इथं पाहायला मिळते. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांचा श्लोका मेहता या त्यांच्या बालमैत्रिणीशी विवाह संपन्न होतोय आणि या विवाह सोहळ्यासाठी जो मुख्य सोहळा आहे त्याच्यासाठी अंबानी कुटुंबियांच्या अगदी जवळचे जे मित्र नातेवाईक आहेत यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांसह हा विवाह सोहळा तिथे संपन्न होतोय.